हाय एव्हरीवन, कसे आहात? मस्त ना? तुम्ही मस्तच असणार. पण माझी अवस्था आहे ना जरा वेगळीच झाली आहे. आता मी गावी आले आहे. गावी इतकी उष्णता आणि इतकी गरमी आहे, काय सांगायचं. तर आता कूलर लावून बसलो ना, तरी पण अजिबात त्या कूलरची गार हवा वाटत नाही आहे. तर पूर्वात आहे ना कूलरजवळ झोपूनच आहे, पण अजिबात थंड असं काहीच वाटत नाही, इतकी उष्णता आहे. असं वाटतंय ना, तर इकडे ना जळगाव जिल्ह्यात आहे ना सूर्याने ना खूपच ओव्हरटाईम काम करायचं ठरवले का काय. आता इकडे ना दरवर्षी उष्णता असते, पण ह्या वर्षी खूपच आहे असं मला जाणवतंय. कारण आम्ही मे महिन्यात आहे ना जास्त काही इकडे येणं नाही होत, पण ह्या वर्षी ना इकडे यायचं ठरलं आणि खरंच कळालं की इतकी गरमी असते बाबा इकडे. आता सर्वांनी ना छान असं मस्त आईस्क्रीम वगैरे घेतलं, कोणी लिंबू पाणी वगैरे घेतलं आणि मग त्या या गरमीला वैतागले आणि सरळ मस्त बाहेर गेले, झाडाखाली जाऊन आहे ना निवांत बसले. आता घड्याळात 4 वाजले. आता लिंबू पाणी, आईस्क्रीम कितीही असलं ना, पण माझा चहा काही कमी होत नाही. तर 4 म्हणजे 4चा हा माझा चहा असतोच. तर मस्त चहा बनवायला घेतला. म्हटलं आता एकटंच काय प्यायचं? तर आईला म्हटलं, "चल आपण दोघंजण चहा पिऊया." मग आईसाठी पण थोडासा बनवला आणि तिचं आहे ना सकाळपासून खूप आवर चालू होतं. आता सगळेच असे जमलो ना, तर कामही वाढून जातं आणि सकाळी मला आहे ना सगळं काही सामान वगैरे पॅक करून काय घेऊन जायचं, काय नाही, तर हे सर्व आहे ना ती पॅक करत होती. त्यामुळे हा किचनचा इतका पसारा आहे ना, जरा तुम्ही इग्नोरच करा. तर चहा वगैरे चहा बनवला आणि दोघंजण मस्त 5 मिनिटं बसूया म्हटलं. 5 मिनिटं जरा गप्पाही होतील आणि काय करायचं नाही सगळं पुढचं प्लॅनिंग पण होईल. मस्त चहा घेत बसलो. चहा वगैरे घेतला आणि तिने जे काही सगळं उन्हाळी वाळवण बनवलंय ना, ते मला सगळं देण्याचं काम चालू होतं. आता हे फक्त आपली आईच देऊ शकते. तिने सगळं काही जे बनवलं होतं ना, म्हणजे पापडपासून, लोणचंपासून, मसालेपासून, चटणीपासून सगळं काही जेवढं तिने बनवलं होतं, ते आमच्यासाठीच बनवलं होतं. तर ते सगळं असं पॅकिंग करून देण्याचं काम चालू होतं आणि कुठली वस्तू कुठे ठेवायची असं काही थोडा जुगाड चालू होता. आता उडदाचे पापड कसे घेऊन जाणार किंवा नाचणीचे पापड तुटणार नाही, हे डब्यात भरायचे. काही बॉक्स होते त्याच्यात, त्या बॉक्समध्ये ही वस्तू यात भरायची आणि खूप साऱ्या अशा वस्तू घेऊन जाण्यासाठी पण काही घेऊन आली होती. तर हे सर्व काही तिचं खूप काम चालू होतं. आता हे सगळं पॅकिंग म्हटलं आपलीच आहे, तर आपणही थोडंसं हातभार लावूया. मग मीही थोडं पॅकिंग करायला मदत केली आणि असे छान बॉक्स वगैरे पॅक केले. आता जेव्हाही निघणार आम्ही, तर ते फक्त जाण्याचंच काम राहील म्हटलं आणि वस्तू मग हे राहिलं, ते राहिलं असं राहायला नको. तर छान असं मस्त पॅकिंग करून दिलं. तर आता एवढं सगळं आहे ना आपली आईच देऊ शकते. म्हणजे आईची पॅकिंग चालूच होती. तर आता रात्रीच्या जेवणाचं पण बघायचं होतं. तर मी मस्त गिलक्याची भाजी करायची होती. त्यामुळे असे गिलके कट करून दिले, चपातीचं पीठ मळून दिलं. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.